जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास या टॉपिकवर 300+ प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर आपण याच्यामध्ये PYQला विचारलेले प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित संभाव्य प्रश्न देखील घेतलेले आहेत। याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। बघा मित्रांनो, आपण सुपर फास्ट रिव्हिजन घेणार आहोत। 300+ प्रश्नांचा सराव आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत। येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मग पहिला प्रश्न, गांधी आयर्विन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित होता? तर याचं उत्तर आहे सविनय कायदेभंग। सविनय कायदेभंग या चळवळीशी गांधी आयर्विन करार संबंधित होता। ओके, पुढचा प्रश्न, आंध्र महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या? बघा, आंध्र महिला सभेच्या संस्थापक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे दुर्गाबाई देशमुख। ह्या आंध्र महिला सभेच्या संस्थापक होत्या। पुढचा प्रश्न, अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक। तर याचं उत्तर आहे कौटिल्य, चाणक्य। ओके, नेक्स्ट, कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील, विद्यापीठ कायदा। तर हा 1904 मध्ये पास झाला होता। पुढचा प्रश्न पहा, 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, 1789 मध्ये। तर मग मुंबई प्रांतामध्ये पहिले वृत्तपत्र सुरू झाले होते, तर कोणते होते मग? तर बॉम्बे हेरॉल्ड या नावाचे वृत्तपत्र 1789 मध्ये मुंबई प्रांतात सुरू झाले होते। नेक्स्ट क्वेश्चन, 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला रिकामी जागा या ठिकाणी किंवा या तुरुंगात ठेवण्यात आले होते। तर कुठे? तर रंगून येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते। पुढचा प्रश्न, बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र रिकामी जागामध्ये परखड मते मांडत असत। तर बघा मग कोणत्या? तर सुधारक। सुधारक या वृत्तपत्रामध्ये गोपाळ गणेश आगरकर त्यांचे परखड मते मांडत असत। ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले? बघा, परीक्षेला प्रश्न विचारू शकतात, वाकाटक साम्राज्याचे विभाजन कधी झाले? तर प्रवरसेन पहिला या राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना तर कोणी केली मग? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली। पुढचा प्रश्न, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे, मौर्य साम्राज्याची स्थापना तर चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली। पुढचा प्रश्न, 1866 मध्ये महात्मा फुलेंनी कोणत्या गृहाची स्थापना केली? 1866 मध्ये महात्मा फुलेंनी कोणत्या गृहाची स्थापना केली? तर बालहत्या प्रतिबंधक गृह या गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी 1866 मध्ये केली। पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेवटचा ग्रंथ कोणता होता मग? तर सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ होता। पुढचा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील कोणत्या शहरात महान स्नानागार सापडले आहे? बघा, महान स्नानागार कोणत्या शहरात सापडले आहे मग? तर मोहनजोदडो या शहरामध्ये महान स्नानागार सापडले आहे। पुढचा प्रश्न बघा, वेदांची एकूण संख्या किती? परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे, वेदांची एकूण संख्या तर किती आहे मग? तर वेदांची एकूण संख्या आहे 4। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अँग्लो मराठा युद्धांमुळे पेशव्यांच्या प्रदेशाचे बॉम्बे प्रांतांमध्ये विलगीकरण करण्यात आले? तर तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धामुळे। ओके, पुढचा प्रश्न बघा, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? जैन धर्माचे पहिले तीर्थकार तर ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण ब्रिटिश राजवटीचे प्रखर टीकाकार ठरलेल्या केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते? बघा, केसरी वृत्तपत्राचे संपादक तर बाळ गंगाधर टिळक हे केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते। पुढचा प्रश्न,
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, कोणाला सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. सामाजिक क्रांतीचे जनक तर महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. कलिंग युद्ध कोणत्या मौर्य शासकाशी संबंधित आहे? बघा, हे जे कलिंग युद्ध आहे तर ते कोणत्या मौर्य शासकाशी संबंधित आहे? तर ते अशोक या मौर्य शासकाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, 1916ला किंवा 1916चा प्रसिद्ध लखनौ करार रिकामी जागा यांच्या दरम्यान झाला. बघा, जे 1916चा प्रसिद्ध लखनौ करार होता तर ते कोणत्या दोघांमध्ये झाला? तर बाळ गंगाधर टिळक आणि मोहम्मद अली जिन्ना या दोघांमध्ये हा लखनौ करार झाला होता 1916ला. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. मित्रांनो, याची जर PDF तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. पुढचा प्रश्न पहा. कोणती भारतीय लोक चळवळ महात्मा गांधी यांच्या प्रसिद्ध दांडी यात्रेने सुरू झाली? बघा, महात्मा गांधी यांच्या प्रसिद्ध दांडी यात्रेने कोणती लोक चळवळ सुरू झाली? तर सविनय कायदेभंग ही लोक चळवळ सुरू झाली. पुढचा प्रश्न पहा. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी इंडियन इंडिपेंडन्स लीगचे संस्थापक कोण होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. इंडियन इंडिपेंडन्स लीगचे संस्थापक तर कोण होते मग? तर रासबिहारी घोष हे इंडियन इंडिपेंडन्स लीगचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न, संवाद कौमुदी हे बंगाली साप्ताहिक वृत्तपत्र कोणत्या समाजसुधारकाच्या मालकीचे होते? तर त्याचं नाव आहे राजा राममोहन रॉय. ओके. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी भारताच्या कोणत्या लढाईशी मीर कासिमचे नाव संबंधित आहे? बघा, मीर कासिमचे नाव कोणत्या लढाईशी संबंधित आहे? तर बक्सरची लढाई. बक्सरची जी लढाई झाली होती तर त्याच्याशी संबंधित मीर कासिमचे नाव आहे. पुढचा प्रश्न, शुंग घराण्याचा संस्थापक कोण होता? बघा, शुंग घराण्याचा संस्थापक तर कोण होता मग? तर पुष्यमित्र शुंग हे शुंग घराण्याचा संस्थापक होता. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राजवंशाने सर्वप्रथम सोन्याची नाणी जारी केली? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. सोन्याची नाणी तर कोणत्या राजवंशाने सर्वप्रथम जारी केली? तर इंडो ग्रीक या राजवंशाने सर्वप्रथम सोन्याची नाणी जारी केली. पुढचा प्रश्न बघा. बिंबिसार कोणत्या साम्राज्याचा शासक होता? बिंबिसार तर हर्यक घराण्याचा शासक होता. ओके, हर्यक साम्राज्याचा शासक बिंबिसार होता. पुढचा प्रश्न, पहिले मराठी शिक्षणाधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पहिले मराठी शिक्षणाधिकारी तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पहिले मराठी शिक्षणाधिकारी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, दादाभाई नौरोजीचे प्रायव्हेट सेक्रेटरी कोण होते? दादाभाई नौरोजी यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी तर कोण होते मग? तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना हे दादाभाई नौरोजी यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते. पुढचा प्रश्न, 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, विटाळ विध्वंसक हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गोपाळ बाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसक हा ग्रंथ लिहिला. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. आधुनिक महाराष्ट्राचे भागीरथी म्हणून कोणाला ओळखले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. आधुनिक महाराष्ट्राचे भागीरथी तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना आधुनिक महाराष्ट्राचे भागीरथी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, कोणत्या गुप्त शासकाला कविराज म्हणून ओळखले जाते? कविराज म्हणून कोणत्या गुप्त शासकाला ओळखले जाते? तर समुद्रगुप्त या गुप्त शासकाला कविराज म्हणून देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात प्राचीन पुराण कोणते आहे? बघा, भारतातील सर्वात प्राचीन पुराण तर त्याचं नाव आहे मत्स्य पुराण. हे भारतातील सर्वात प्राचीन पुराण आहे. पुढचा प्रश्न पहा. गुप्तकालीन कोणत्या शहराला ज्ञाननगरी म्हणून ओळखले जाते? बघा, ज्ञाननगरी तर उज्जैन या शहराला ज्ञाननगरी म्हणून देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या दक्षिण भारतीय राजवंशाने एलोरा येथील प्रसिद्ध कैलास मंदिर बांधले आहे?
बघा एलोरा येथील जे कैलास मंदिर आहे ते कैलास मंदिर कोणत्या भारतीय राजवंशाने बांधलेले आहे? तर राष्ट्रकूट या राजवंशाने बांधले आहे. पुढचा प्रश्न, शुंग घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येऊन गेलेला आहे मित्रांनो. TCS ही जी कंपनी आहे तर ही अशीच प्रश्न विचारते. TCS मार्फत हे प्रश्न विचारले गेले आहेत. शुंग घराण्याचा संस्थापक शेवटचा शासक तर देवभूती हे शुंग घराण्याचा शेवटचा शासक होता. पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात प्राचीन स्तूपांपैकी एक सांचीचा स्तूप कोणी बांधला होता? बघा जे सांची स्तूप आहे ते कोणी बांधले होते? तर अशोक यांनी सांची स्तूप बांधले होते. पुढचा प्रश्न, हर्षवर्धनाच्या दरबारातील महान सेनापती कोण होता? हर्षवर्धनाच्या दरबारातील महासेनापती तर सिंहनाद हा महासेनापती हर्षवर्धनाच्या दरबारातील होता. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय होता. व्यवस्थित लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, 20 मार्च 1927ला तर 14 तळे सत्याग्रह केला होता. पुढचा प्रश्न, कोणत्या वैदिक ग्रंथात पुरुष सूक्त आहेत? बघा कोणत्या वैदिक ग्रंथामध्ये पुरुष सूक्त आहेत? तर ऋग्वेदामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, महाभारत कोणी लिहिले? तर वेदव्यास यांनी महाभारत लिहिले. पुढचा प्रश्न पहा, रिकामी जागाला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटले जाते. बघा खूप व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा तर हा वुड्सचा खलिता 1854चा. ओके, तर या कायद्याला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटले जाते. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1905 मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीस कोण जिम्मेदार होते? बघा इसवी सन 1905 मध्ये जी बंगालची फाळणी झाली होती तर या फाळणीस कोण जिम्मेदार होते? तर लॉर्ड कर्झन हे होते. पुढचा प्रश्न, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कोणत्या साली विलीन झाले? तर 17 सप्टेंबर 1948 मध्ये 17 सप्टेंबर 1948 मध्ये भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान विलीन झाले. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, हडप्पा संस्कृतीतील सर्वात मोठी लिपी असलेले शिलालेख कोणत्या ठिकाणी सापडले? तर धोलावीरा या ठिकाणी हडप्पा संस्कृतीतील सर्वात मोठी लिपी असलेले शिलालेख सापडले. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, कोणत्या प्राचीन भारतीय ग्रंथात 16 महाजनपदे याचा उल्लेख केलेला आहे? 16 महाजनपदांचा उल्लेख कोणत्या भारतीय ग्रंथात? तर कोणते आहेत मग ते? अंगुत्तर निकाय या ग्रंथामध्ये 16 महाजनपदांचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, मानवजातीच्या इतिहासात सर्वात जुना काळ कोणता होता? सर्वात जुना काळ तर प्राचीन काळ म्हणजेच पुराश्म युग हा मानव जातीच्या इतिहासातील सर्वात जुना काळ होता. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले विभाजन कधी झाले? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले विभाजन तर 1907 मध्ये झाले. पुढचा प्रश्न, गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजी कधी गेले होते? तर 1893 मध्ये. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर इंडियन ओपिनियन या नावाचे वृत्तपत्र गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केले. पुढचा प्रश्न पहा, दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये तर फिनिक्स आश्रम या आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये केली. पुढचा प्रश्न, बंगालमधील रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना बंगालमध्ये तर विल्यम जोन्स याने केली होती. पुढचा प्रश्न, वेदांकडे परत चला ही घोषणा कोणी दिली? तर वेदांकडे परत चला ही घोषणा
स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला ही घोषणा दिली होती? पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आत्मीय सभाचे संस्थापक कोण होते? बघा, आत्मीय सभा याचे संस्थापक कोण होते? तर राजा राममोहन रॉय हे आत्मीय सभा याचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न, रिकामी जागा यांनी तत्वबोधिनी सभा स्थापन केली. बघा, तत्वबोधिनी सभा महत्त्वाची आहे बघा. तर देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभा याची स्थापना केली. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमण्यात आले होते? तर कोणते होते मग? तर हंटर कमिशन. हे हंटर कमिशन जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आले होते. ओके. पुढचा प्रश्न पहा, रिकामी जागा साली गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले. बघा, महात्मा गांधींनी हरिजन नावाचे साप्ताहिक कधी सुरू केले? तर ते 1933 मध्ये सुरू केले. ओके. पुढचा प्रश्न, इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली? बघा, भारतातील पहिली वखार तर सुरत या ठिकाणी उभारली होती. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत? बघा, सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक तर स्वामी दयानंद सरस्वती हे सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पहा, 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी रिकामी जागामध्ये आश्रय घेतला. तर कुठे घेतला मग? तर नेपाळ या ठिकाणी आश्रय घेतला. पुढचा प्रश्न, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? महत्त्वाची बघा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली मग? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आणि कधी केली? तर 1875 मध्ये. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा, मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. मौर्य साम्राज्याची राजधानी तर पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. पुढचा बघा प्रश्न, आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीदवाक्य होते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा देखील. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य तर विश्वास, एकता, बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. पुढचा प्रश्न, गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता? महत्त्वाचा प्रश्न आहे. गुप्त साम्राज्याचा संस्थापक तर श्रीगुप्त हे गुप्त साम्राज्याचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न, भारताचा नेपोलियन म्हणून कोणत्या शासकाला ओळखले जाते? बघा, भारताचा नेपोलियन तर समुद्रगुप्त याला भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा, 1897 मध्ये चापेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? कधी केली? 1897 मध्ये. तर रॅड या नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या चापेकर बंधूंनी 1897 मध्ये केली होती. हे व्यवस्थित पॉईंट लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या लढाईने ब्रिटिश हे बंगालचे राजकीय मालक बनले? बघा, ब्रिटिश होते ते बंगालचे राजकीय मालक कोणत्या लढाईने बनले होते? तर ते बक्सरच्या लढाईने ब्रिटिश हे बंगालचे राजकीय मालक बनले. पुढचा प्रश्न, रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर झाली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. रविवारची जी आपल्याला सुट्टी आहे तर ती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली? तर लॉर्ड हार्डिंग पहिला याच्या कार्यकाळात रविवारची सुट्टी मंजूर करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? बघा, भारताचे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय म्हणून केव्हापासून ओळखले जाऊ लागले? तर 1858 पासून भारताचे जे गव्हर्नर जनरल होते तर ते व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढचा प्रश्न, बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? महत्त्वाचे आहे बघा, बहिष्कृत हितकारणी सभा किंवा संघटना तर याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. पुढचा प्रश्न पहा, रिकामी जागा याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. बघा, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? तर लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. पुढचा प्रश्न, भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण रिकामी जागाने स्वीकारले. बघा, दत्तक वारसा नामंजूर हे धोरण तर लॉर्ड डलहौसी यांनी स्वीकारले. पुढचा प्रश्न, आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार रिकामी जागाने सुरू केले. बघा, स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले मग? लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य सरकार सुरू केले.
पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे, निष्काम कर्म मठाची स्थापना. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? बघा, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व तर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केले. पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? बघा, पहिला दरोडा तर धामारी या गावावर घातला होता. पुढचा प्रश्न, मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले? महत्त्वाचा प्रश्न आहे, मानवी समता या नावाचे मासिक तर कोणी सुरू केले? मग तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता हे मासिक सुरू केले. ओके, बघूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, सतीचा कायदा हा जो कायदा होता तर तो कोणत्या दिवशी मंजूर केला? तर ती तारीख होती 4 डिसेंबर 1829. 4 डिसेंबर 1829 या दिवशी सतीचा कायदा मंजूर करण्यात आला. ओके, बघूया पुढचा प्रश्न, रिकामी जागा साली गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले तर 1933 मध्ये. ओके, पुढचा प्रश्न पहा, असहकार चळवळ रिकामी जागा साली सुरू झाली? बघा, असहकार जी चळवळ होती ती 1920 मध्ये सुरू झाली. पुढचा प्रश्न, काँग्रेसचे पहिले मराठी भाषिक अध्यक्ष कोण होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसचे जे अधिवेशन झाले होते तर त्याच्यामध्ये काँग्रेसचे पहिले मराठी भाषिक अध्यक्ष तर कोण होते? मग तर नारायण गणेश चंदावरकर. ओके, हे मराठी भाषिक अध्यक्ष होते काँग्रेसचे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. 1872 मध्ये शेर अली पठाण यांनी अंदमान बेटावर रिकामी जागा याचा खून केला. तर बघा, शेर अली पठाण यांनी अंदमान बेटांवर कोणाचा खून केला? मग तर लॉर्ड मेयो याचा खून केला होता 1872 मध्ये. ओके, पुढचा प्रश्न, रिकामी जागा हे महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय. बघा, महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक तर कोण आहेत? मग तर वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक होय. महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. कर्जन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले? बघा, कर्जन वायलीची हत्या कोणी केली? मग तर मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीची हत्या केली. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे पुणे येथे रिकामी जागा या महाविद्यालयातील गणिताचे प्राध्यापक होते? बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे हे पुण्यामध्ये कोणत्या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते? तर फर्ग्युसन महाविद्यालयात ते गणिताचे प्राध्यापक होते. पुढचा प्रश्न, कोणत्या शासकाच्या काळात भारताला सुवर्ण काळ म्हटले जाते? बघा, कोणत्या शासकाच्या काळामध्ये किंवा काळास भारताला सुवर्ण काळ म्हटले जाते? तर गुप्त काळ. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा, हर्षवर्धनाच्या दरबारातील प्रसिद्ध कवी कोण होता? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यांचं नाव आहे बाणभट्ट. हे हर्षवर्धनाच्या दरबारातील प्रसिद्ध कवी होते. पुढचा प्रश्न, रामायण महाकाव्याचे लेखक कोण आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. रामायण या महाकाव्याचे लेखक तर वाल्मिकी हे आहेत. पुढचा प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली किंवा कोणती संस्था उघडली होती? बघा, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी तर ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ हे मंडळ ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सुरू केले होते. पुढचा प्रश्न पहा, 5 मार्च 1948 रोजी रिकामी जागा यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. बघा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल तर मग कधी झाली? कोणाची होती? तर सी राजगोपालचारी यांची 5 मार्च 1948 मध्ये भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. तारीख व्यवस्थित लक्षात घ्या, 5 मार्च 1948. ओके, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर सी राजगोपालचारी. ओके, पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. चला पुढचा प्रश्न, विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला खूपदा आलेला आहे. विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली.
पुढचा प्रश्न, महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला? तर चंपारण्य या ठिकाणी केला. पुढचा प्रश्न, रिकामी जागा रोजी बकापूरमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याबद्दल मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली. तर कधी मग हे झाली? तर 8 एप्रिल 1857. 8 एप्रिल 1857 रोजी बकापूरमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याबद्दल मंगल पांडेंना फाशी देण्यात आली. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. 1857च्या उठावाची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. जो 1857चा उठाव होणार होता तर याची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली? तर मेरठ या ठिकाणाहून सुरुवात झाली 1857च्या उठावाची. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जो 1857चा उठाव झाला होता तर त्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग हा होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये चालवत होते किंवा चालवत असे? तर लाला हरदयाल हे अमेरिकेमध्ये गदर नावाचे वृत्तपत्र चालवत होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? तर बॉम्बे असोसिएशन. ओके. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. मराठा नावाचे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी इंग्रजी भाषेतून सुरू केले. ओके. पुढचा प्रश्न, रिकामी जागा ही तारीख होती जेव्हापासून 1857च्या बंडाला सुरुवात झाली. तर कोणती तारीख होती मग? तर 10 मे ही तारीख होती 1857च्या बंडाला सुरू होण्याची. ओके. बघूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी किंवा खालील सुधारकांपैकी आर्य समाजाची स्थापना कोणी केली? सोपा प्रश्न आहे. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. पुढचा प्रश्न, केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. पुढचा प्रश्न, अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केली? तर अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. आधुनिक भारताचे जनक, तर राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, शारदा सदन आणि मुक्ती मिशनची स्थापना कोणी केली? बघा, शारदा सदन आणि मुक्ती मिशन, तर याची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. वसईचा प्रसिद्ध जो तह होता तर तो कोणत्या वर्षी घडून आला? तर 1802 मध्ये. ओके. नेक्स्ट, तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली? बघा, तैनाती फौज, तर लॉर्ड वेलेस्ली याने तैनाती फौज भारतामध्ये सुरू केली. पुढचा प्रश्न, सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला? बघा, सतीबंदीचा कायदा तर 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा पास झाला. ओके. बघूया पुढचा प्रश्न, सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? बघा, सरहद गांधी, तर या नावाने खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना तर 1600 या वर्षी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, प्लासीची लढाई रिकामी जागा रोजी झाली? तर तारीख व्यवस्थित लक्षात घ्या. 23 जून 1757. 23 जून 1757 या दिवशी प्लासीची लढाई झाली. पुढचा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा देखील. भारतीय असंतोषाचे जनक, तर बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते.
पुढचा प्रश्न बघा, मुंबई प्रांतात होम रूल चळवळ कोणी सुरू केली? बघा, होम रूल चळवळ ती मुंबई प्रांतामध्ये कोणी सुरू केली? तर लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न, रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले होते? तर कृष्णाजी सदाशिव सिकंदर यांनी रंगोजी बापूजी गुप्ते यांना इंग्रजांच्या हवाली केले होते. पुढचा प्रश्न, लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर त्यांचं नाव आहे गोपाळ हरी देशमुख. ओके. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिला? बघा, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनी लिहिला. कधी लिहिला? तर 1873 मध्ये लिहिला. ओके. बघूया पुढचा प्रश्न, विधवा पुनर्विवाह कायदा कधी पास झाला? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, विधवा पुनर्विवाह कायदा तर 1956 मध्ये पास झाला. पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. ओके. बघूया पुढचा प्रश्न, मानवी समता या ग्रंथाचे लेखक कोण होते? बघा, मानवी समता या ग्रंथाचे लेखक तर कोण आहेत मग? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे मानवी समता या ग्रंथाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. पुढचा प्रश्न, कोणत्या समाजसुधारकांनी दलितांचे कैवारी म्हणून ओळखले जाते? बघा, कोणत्या समाजसुधारकाला दलितांचे कैवारी म्हणून ओळखले जाते? तर त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. मित्रांनो पहा, तुम्हाला जर PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ओके. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. बघूया पुढचा प्रश्न, ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर त्यांचं नाव आहे कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी ज्ञानप्रकाश या नावाचे वृत्तपत्र सुरू केले. पुढचा प्रश्न पहा, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना तर कोणी केली मग? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न, हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी ही स्थापना केली. पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजची स्थापना कोणी केली? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना तर राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ओके. पुढचा प्रश्न पहा, बालमजुरी आणि बालहक्कासाठी जागतिक स्तरावर कार्य करणारे नोबेल शांतता पुरस्कार विजेते भारतीय कार्यकर्ते कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे कैलास सत्यार्थी. ओके. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून कोणाला ओळखले जाते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून ओळखले जाते. ओके. बघूया पुढचा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून देखील ओळखले जाते. आर्य समाजची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर सेवा सदन या संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे विधान कोणाचे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विधान आहे. पुढचा प्रश्न पहा, पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे शारदा सदन. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न, सेवाग्राम आश्रम याची स्थापना कोणी केली? बघा, सेवाग्राम आश्रमाची स्थापना तर महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली.
ओके. तर ती स्थापना वर्धा जिल्ह्यानजीक सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली. ओके. पुढचा प्रश्न पहा, मानवधर्म सभा याची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानवधर्म सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. भारतीय संविधानाचे शिल्पकार तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महात्मा ही पदवी ज्योतिबा फुले यांना कोणी दिली? तर विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली. ओके. पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न पहा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, आनंदवन या कुष्ठरोग्यांच्या वस्तीची स्थापना कोणी केली? तर बाबा आमटे यांनी आनंदवन या कुष्ठरोग्यांच्या वस्तीची स्थापना केली. ओके. सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. येणाऱ्या सर्वच एक्झामसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, शेतकऱ्यांचे आसूड या नावाचे ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, रमाबाई रानडे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर सेवा सदन या संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. पुढचा प्रश्न, निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना केली. कधी केली? तर 1910ला. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या, 1910ला. पुढचा प्रश्न, कोणते समाजसुधारक रेल्वेत नोकरीला होते? बघा, कोणत्या समाजसुधारकांनी रेल्वेत नोकरीसुद्धा केलेली आहे? तर त्यांचं नाव आहे वासुदेव बळवंत फडके. ओके. पुढचा प्रश्न, मराठी पत्रकारितेचे जनक कोणाला म्हटले आहे? बघा, मराठी पत्रकारितेचे जनक तर बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे रॉबिन हुड म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे रॉबिन हुड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्राचे रॉबिन हुड म्हणून देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी कोणती संस्था स्थापन केली? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी केली होती. पुढचा प्रश्न, अखेरचे आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणत्या समाजसुधारकाचे आहे? बघा, अखेरचे आत्मवृत्त तर गोपाळ गणेश आगरकर यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा, राजा राममोहन रॉय यांनी कोणती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले? तर सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले. पुढचा प्रश्न, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. कधी लिहिला? 1889 मध्ये. पुढचा प्रश्न पहा, महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे पहिले नाटक कोणत्या साली लिहिले? महत्त्वाचे आहे बघा, तृतीय रत्न तर 1855 मध्ये लिहिले. पुढचा प्रश्न, बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना केली 1880 मध्ये. ओके. बघूया पुढचा प्रश्न, कोणत्या समाजसुधारकांनी विधवा विवाह केला? बघा, विधवा विवाह कोणी केला मग? तर विष्णू शास्त्री पंडित आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह केला होता. पुढचा प्रश्न पहा, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? तर चंपारण्य या ठिकाणून ही सत्याग्रह यात्रा सुरू केली. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कैलास मंदिर तर कृष्णराजा पहिला यांनी कैलास मंदिर कोरले. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन केले होते? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी या प्रथेविरोधात
परिषदेचे आयोजन केले होते. ओके, बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण वाकाटक राजवंशाचे संस्थापक होते? बघा, वाकाटक राजवंशाचे संस्थापक कोण होते मग? तर विंध्यशक्ती. ओके, पुढचा प्रश्न. खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1919 या साली खिलाफत चळवळ सुरू झाली. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते? तर आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. पुढचा प्रश्न. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर त्यांचं नाव आहे आनंदीबाई जोशी. ह्या अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? तर गणित या विषयाचे ते प्राध्यापक होते. पुढचा प्रश्न. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? महत्त्वाचा आहे बघा प्रश्न. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा ग्रंथ लिहिला. कधी लिहिला? तर 1883 मध्ये. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न. तृतीय रत्न हे मराठी नाटक कोणी लिहिले? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे मराठी नाटक लिहिले होते. पुढचा प्रश्न. भारतात वसतिगृहाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, भारतामध्ये वसतिगृहाचे जनक तर राजश्री शाहू महाराज यांना ओळखले जाते. ओके, पुढचा प्रश्न पहा. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, मानव धर्म सभेची स्थापना. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. नेक्स्ट. 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना कोणी केली? बघा, 1927 मध्ये. तर पंजाबराव देशमुख यांनी 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना केली. पुढचा प्रश्न. आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, आधुनिक मुंबईचे शिल्पकार तर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न. वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विष्णू भिकाजी गोखले यांनी वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न. मुक्तिसदनची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी मुक्तिसदनची स्थापना केली. पुढचा प्रश्न. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी हे पुस्तक लिहिले. 1932 मध्ये अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी या संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? बघा, स्वामी विवेकानंद या शिक्षण संस्थेची स्थापना तर डॉक्टर बाबूजी साळुंखे यांनी या शिक्षण संस्थेची स्थापना केली. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? बघा, आता केव्हा करण्यात आली? तर नोव्हेंबर 1954ला. पुढचा प्रश्न. अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली? तर त्याचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. ओके, पुढचा प्रश्न. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 21 एप्रिल 1944 रोजी कोणती संस्था स्थापन केली? तर समता संघ या नावाची संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कधी केली? 21 एप्रिल 1944ला. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर फर्ग्युसन महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. पुढचा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर 1880ला. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली? तर विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. ओके, पुढचा प्रश्न. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये कोणाचा पुढाकार होता? तर जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुढाकार होता. पुढचा प्रश्न बघा. डिप्रेस्ड क्लासेस मिशन संघाची स्थापना कोणी केली? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन संघाची स्थापना केली. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कधी केली? बघा ना, डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली?
तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. आणि आता कधी केली विचारलेलं आहे, तर 18 ऑक्टोबर 1906 मध्ये केली. पुढचा प्रश्न, बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून कोणते समाजसुधारक ओळखले जाते? बघा, बुद्धिप्रामाण्यवादी, तर त्यांचं नाव आहे गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न, शेतकऱ्याचे आसूड ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. हे शेतकऱ्याचे आसूड या ग्रंथाचे लेखक आहेत. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्यांचं नाव काय? तर महात्मा ज्योतिबा फुले. ओके. पुढचा प्रश्न, 1926 मध्ये अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? तर 1945 मध्ये केली. नेक्स्ट, शेतकऱ्याचे आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचे आसूड हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ, तर महर्षी कर्वे यांनी या संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, मुंबईचा सिंह, तर फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, महाराष्ट्रातून ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेल्या पहिल्या महिला कोण होत्या? बघा, महाराष्ट्रातून ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या पहिल्या महिला, तर त्यांचं नाव आहे अन्नपूर्णा तळखरकर. ओके. पुढचा प्रश्न, इशारा हा ग्रंथ किंवा या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले हे इशारा या ग्रंथाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय रुपयाचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय रुपयाचा प्रश्न हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट क्वेश्चन, पाटील स्कूल व तलाठी स्कूल याची स्थापना कोणी केली? बघा, पाटील स्कूल व तलाठी स्कूल, तर याची स्थापना राजश्री शाहू महाराज यांनी केली. ओके. बघूया पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? तर हॅम्लेट. ओके, या नाटकाचे मराठीत रूपांतर केले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते? तर त्यांचं नाव आहे गोपाळ हरी देशमुख. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र, तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. पुढचा प्रश्न, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. पुढचा प्रश्न पहा, राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते? तर मिस क्लार्क वसतिगृह. पुढचा प्रश्न, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापना केली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार मिळालेले पहिले समाजसुधारक कोण होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, भारतरत्न हा पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, तर महर्षी धोंडो केशव कर्वे. ओके. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला? तर 1958ला. ओके. पुढचा प्रश्न, 1927 या वर्षी महाड या ठिकाणी चवदार तळे सत्याग्रह कोणी केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 या वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला. पुढचा प्रश्न, ब्रिटिश शासनाने 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जस्टिस ऑफ द पीस म्हणून 1840 मध्ये नेमणूक केली. पुढचा प्रश्न, श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकांशी संबंधित आहे? तर त्यांचं नाव आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न, जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागणारा समाजसुधारक कोण? तर गोपाळ गणेश आगरकर. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली? बघा, कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना तर 4 ऑक्टोबर 1919 मध्ये केली. पुढचा प्रश्न, 1907 मध्ये महर्षी कर्वे
यांनी हिंगणे येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर महिला विद्यालयाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, निराश्री सेवा सदनाची स्थापना कोणी केली? तर जानक्का शिंदे यांनी निराश्री सेवा सदनाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, हिंदू लेडी सोशल क्लबची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडी सोशलची स्थापना केली. पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाईंना शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर केसरी-ए-हिंद हा किताब पंडिता रमाबाई यांना दिला होता. पुढचा प्रश्न पहा, माझे पुराण हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पौराणिक नाटकांचा प्रयोग कोणी सुरू केला? तर विष्णुदास भावे यांनी सुरू केला. पुढचा प्रश्न, काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे 2 काव्यसंग्रह कोणाचे आहेत? तर सावित्रीबाई फुले यांचे हे 2 काव्यसंग्रह आहेत. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 10 एप्रिल 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झाली. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या राजकीय हक्कासाठी 1936 मध्ये कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, आचार्य अत्रे यांनी कोणाला सिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट असे म्हटले आहे? तर नाना जगन्नाथ शंकर शेट यांना म्हटले आहे. पुढचा प्रश्न, 1952 साली संयुक्त महाराष्ट्र नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर त्यांचं नाव आहे व्ही डी देशपांडे यांनी संयुक्त महाराष्ट्र नावाचे साप्ताहिक सुरू केले 1952 मध्ये. डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी कोणत्या रोगावरील औषध निर्माण केले? बघा, डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी तर कुष्ठरोगावरील औषध त्यांनी निर्माण केले होते. पुढचा प्रश्न, पहिले हिंदी नाटककार म्हणून कोणाला ओळखले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पहिले हिंदी नाटककार तर भाऊदाजी लाड यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी कोणत्या संस्थेतील विधवेशी पुनर्विवाह केला होता? तर शारदाश्रम या संस्थेतील विधवेशी पुनर्विवाह महर्षी कर्वे यांनी केला होता. व्यवस्थित लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी विधवा पुनर्विवाह केलेल्या स्त्रीचे नाव काय आहे? तर गोदूबाई. ओके. पुढचा प्रश्न, 1882च्या हंटर कमिशन समोर स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारी सहित प्रभावीपणे कोणी मांडली? तर त्यांचं नाव आहे पंडिता रमाबाई. ओके. पुढचा प्रश्न, दूधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली होती? दूधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती. पुढचा प्रश्न, मित्रमेळा संघटनेची स्थापना कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रमेळा संघटनेची स्थापना तर विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा, आर्य महिला समाजची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, दीनबंधू वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू या नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, 1920 मध्ये माणगाव येथे कोणी भरवली होती? हा प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे. बरोबर पूर्ण टाईप झालेला नाही आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण स्किप करू. पुढचा प्रश्न पहा, 1889 मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना कोणी केली होती? तर महादेव गोविंद रानडे यांनी इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना केली होती 1889 मध्ये. ओके. भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक तर महादेव गोविंद रानडे यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, हिंदू लेडी सोशल क्लबची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडी सोशल क्लबची स्थापना केली. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला संपादक कोण? तर तानुबाई बिर्जे. ओके. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, जवळपास आपण 300+ प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत.
खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. बघूया पुढचा प्रश्न. सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना 1934 मध्ये केली. पुढचा प्रश्न पहा. क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली? बघा, क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकारची स्थापना कोणत्या जिल्ह्यामध्ये केली मग? तर सातारा जिल्ह्यामध्ये. ओके. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी दाजीपूर जवळ कोणत्या नदीवर धरण बांधले होते? तर भोगावती नदीवर धरण बांधले होते. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. धनकवडी येथे ज्योतिराव फुले यांनी व्हिक्टोरिया बाल आश्रमाची स्थापना किंवा सुरुवात कोणाच्या मदतीने केली? तर शिवाप्पा यांच्या मदतीने व्हिक्टोरिया बाल आश्रमाची सुरुवात केली. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली? तर 1863 मध्ये. पुढचा प्रश्न. सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न. वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर विष्णू भिकाजी गोखले यांनी वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ लिहिला. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. धन्वंतरी म्हणून कोणत्या समाजसुधारकांना ओळखले जाते? बघा, धन्वंतरी म्हणून तर भाऊ दाजी लाड यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न. भारतात ब्रिटिश राजवटीदरम्यान लॉर्ड कर्झनने कोणत्या वर्षी बंगालच्या फाळणीची घोषणा केली? तर 1905ला. ओके, 1905ला लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीची घोषणा केली. पुढचा प्रश्न. किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे आणि कधी भरले होते? तर टिटवाळा या ठिकाणी भरले होते आणि 1945 या साली भरले होते. पुढचा प्रश्न. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? तर खेडा या जिल्ह्यामध्ये साराबंदी चळवळ सुरू केली. पुढचा प्रश्न पहा. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केली? तर 1853 मध्ये. नेक्स्ट. बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणी स्थापन केली? तर नाना जगन्नाथ शंकर शेठ व दादाभाई नौरोजी यांनी बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना स्थापन केली. नेक्स्ट क्वेश्चन. बालबृहस्पती म्हणून कोणत्या समाजसुधारकांना ओळखले जाते? बघा, बालबृहस्पती म्हणून तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना बालबृहस्पती म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न. कमवा आणि शिका या योजनेचे जनक कोण होते? तर कर्मवीर भाऊराव पाटील हे कमवा आणि शिका या योजनेचे जनक होते. नेक्स्ट. बी.एड. आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बी.एड. आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना केली. नेक्स्ट. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न. शारदा सदनची पहिली विधवा विद्यार्थिनी कोण होती? बघा, शारदा सदनची पहिली विधवा विद्यार्थिनी तर गोदूबाई जोशी ह्या होत्या. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? बघा, आर्य महिला समाजाची स्थापना तर 1 मे 1882 मध्ये करण्यात आली. पुढचा प्रश्न. दुहेरी शासन पद्धत कोणी सुरू केली? तर रॉबर्ट क्लाइव्ह याने दुहेरी शासन पद्धत सुरू केली. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह कोठे सुरू केला? तर साबरमती या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. पुढचा प्रश्न. अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक व कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघा. मॉरिशियसमधून महाराष्ट्रात ऊसाचे बेणे आयात करणारे कोण होते? तर नाना जगन्नाथ शंकर शेठ हे होते. पुढचा प्रश्न. ज्ञानेश्वरी व शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्ञानेश्वरी व शून्यलब्धी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न. कोणाच्या शासनकाळास मुघल स्थापत्यशैलीचा सुवर्णकाळ म्हणतात? बघा, कोणाच्या शासनकाळास मुघल स्थापत्यशैलीचा सुवर्णकाळ म्हणतात? तर शहाजहानच्या. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या.
नेक्स्ट, बंगालमधील सामाजिक धार्मिक सुधारणांची अग्रगण्य संस्था आत्मीय सभा कोणी स्थापन केली? तर राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. ओके. पुढचा प्रश्न, कोणत्या प्राचीन भारतीय शहराला मृतांचा ढिगारा असे म्हटले जाते? बघा, कोणत्या प्राचीन भारतीय शहराला मृतांचा ढिगारा? तर मोहनजोदडो या शहराला मृतांचा ढिगारा म्हणून ओळखले जाते. ओके. प्रसिद्ध वैदिक प्रार्थना गायत्री मंत्र हा कोणत्या वेदात आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, TCSने विचारलेला आहे. गायत्री मंत्र तर हा ऋग्वेदात आहे. पुढचा प्रश्न, महाबलीपुरम येथील रथ मंदिरे कोणत्या राजवंशाने बांधली? तर पल्लव या राजवंशाने बांधली. नेक्स्ट, हर्षवर्धनची राजधानी कोणती होती? हर्षवर्धनाची राजधानी तर कन्नौज ही राजधानी हर्षवर्धनाची होती. ओके. चला मित्रांनो, अशा प्रकारचे आपले जवळपास 300 प्रश्नांचा आपण सुपरफास्ट रिव्हिजन घेतलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. ओके. आणि PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. ठीक आहे मित्रांनो, आपण थांबूया. थँक्यू. धन्यवाद.